हेडलाईन्स नंतर आता सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयक मांडलेलं आहे। या विधेयकाला विरोधकांनी आक्षेप घेत आंदोलन तसेच सर्वसामान्यांना बोलण्यावरती निर्बंध येतील असं मत मांडलंय। तर शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचं आहे। अनेक राज्यांनी हे विधेयक आधीच आणलेलं आहे, त्यामुळे शहरी नक्षलवाद जे संविधान आणि लोकशाही मानत नाहीत त्यांना यामुळे आळा घालण्यात मदत होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना म्हटलंय। तर 12,000 सूचना जनतेनं दिलेल्या त्या देखील विचारात घेण्यात आल्यात असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे समितीमध्ये असणारे शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी या विधेयकावरती आक्षेप घेतलाय। समितीने सुचवलेले काही बदल केले नाहीत असं जयंत पाटील म्हणाले। मी त्यांना कोट केलेलं नाही, हे त्या पार्टीचं संविधान आहे। त्या संविधानातले वाक्य जसे तसे मी वाचले। भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी त्याच्यामध्ये हे त्यांनी जे म्हटलेलं आहे मार्क्सवाद, लेनिनवाद, माओवाद असं त्यांनी वापरलंय। हे मी नाही वापरलेलं, हे मी कोणालाच कोट केलं नाही, मी फक्त वाचून दाखवलं। त्यामुळे मी काही मार्क्सवादाच्या विरोधात बोलत नाहीये। अध्यक्ष महोदय, मी बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करायला उभा आहे। त्यांना मी सुचवलं जितेंद्र आव्हाडांना नाही बोलवू, हे जितेंद्र आव्हाडांना बोलवा, नाना पटोलेंना बोलवा, असे आम्ही सगळे त्या कमिटीत आलो। त्यामुळे बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही। पण विनोदाचा भाग सोडून द्या, पण बावनकुळे साहेबांनी आम्हाला अतिशय विश्वासात घेऊन काम केलं। बरेचसे मुद्दे आम्ही सूचना केल्या, त्यांनी बदल केले। हा कायद्यात काही वगळा म्हणून सांगितलं, चर्चाही वगळण्याची झाली, पण काही मुद्दे वगळण्यात आलेले नाहीत। प्रॉपर्टी सीज करताना वगैरे काही सूचना केलेल्या, आणि 3 वर्षाची सजा आणि 3 लाख रुपये दंड, त्याला और असं आम्ही सुचवलेलं, पण ते अँड राहिलेलं आहे। अरे बाबा, अध्यक्ष महोदय, अरे बाबा, अध्यक्ष महोदय, प्रस्थापित कायद्याची किंवा कायद्याद्वारे स्थापित केलेल्या संस्थेची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारे किंवा तसा आक्षेप करणारे, अध्यक्ष महोदय विषयावर ऐकून घ्या, फक्त उदाहरण देतोय। ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, अध्यक्ष महोदय इथं फक्त बोलून दाखवतोय। म्हणजे उद्या जाऊन असं होऊ नये की या विषयामध्ये कुणी आंदोलन जर केलं तर त्याच्यावर कारवाई होऊ नये, फक्त स्पष्टता पाहिजे। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब इथे आहेत, ते त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत, ते नक्कीच या बाबतीत उत्तर देतील असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, प्रस्थापित कायद्याची किंवा कायद्याद्वारे स्थापित केलेल्या संस्थेची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारे किंवा तसा उपदेश करणारे, अध्यक्ष महोदय, शेतकरी विरोधी कायदा जेव्हा आला होता आपल्या सर्वांना माहिती आहे, अख्ख्या देशामध्ये अध्यक्ष महोदय तिथं आंदोलन झालं होतं, वर्षभर आंदोलन झालं होतं, शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले। मग अध्यक्ष महोदय, हे जो डेफिनेशन आहे, नाही तर जे वाक्य आहे, जर आमचा असा प्रश्न आहे ज्याचं क्लॅरिफिकेशन सरकार अध्यक्ष महोदय तिथं देणारच आहे, की समजा असं जर पुढे काय घडलं तर मग तशा प्रकारच्या आंदोलनावर सुद्धा आपण कारवाई अध्यक्ष महोदय तिथं करणार आहात का, अशी स्पष्टता हे अध्यक्ष महोदय आम्ही क्लॅरिटी मागतोय, क्लॅरिटी सरकारला द्यावी लागेल, देतील। तर विरोधकांनी आक्षेप घेतलेलं हे जनसुरक्षा विधेयक नेमकं काय आहे आणि विरोधकांनी यावरती काय आक्षेप घेतलेला आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर जनसुरक्षा कायदा प्रस्तावित कायदा आहे। सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा आणण्याचा विचार केला गेलेला आहे। शहरी नक्षलवाद किंवा बेकायदेशीर संघटनांशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवरती या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते। तर शहरी नक्षलवाद किंवा बेकायदेशीर संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर सुद्धा कारवाई करण्याचा अधिकार मिळेल। तर ज्या व्यक्ती, गट, संस्था
समाजासाठी धोकादायक मानल्या जातात त्यांच्या अटक, तपासणीसाठी आणि कायदेशीर कारवाईची कायद्यामध्ये तरतूद केली गेलेली आहे. तर यावरती या विधेयकावरती आक्षेप घेण्यात आलेले आहेत. पहिला आक्षेप आहे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होणार आहे. तर दुसरा आक्षेप शहरी नक्षलवादाच्या नावाखाली विधेयक आणलं जातंय त्याचा उल्लेखच केला गेलेला नाहीये. व्यक्ती आणि संघटनांच्या विरोधामध्ये सरकारला अमर्यादित अधिकार या जनसुरक्षा विधेयकामुळे प्राप्त होणार आहे. तर सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्याचे अधिकार सुद्धा सरकारला मिळणार आहेत. बेकायदेशीर कृतीच्या नावाखाली चांगल्या कारणांसाठी आंदोलन करणाऱ्यांना सुद्धा दाबलं जाईल असं म्हणणं आहे. संघटना, व्यक्ती बेकायदेशीर कृत्याच्या व्याख्येवरती या विधेयकावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. तर सरकार मनमानीपणे कुठल्याही संघटना, व्यक्तीला बेकायदेशीर ठरवू शकतं असाही आक्षेप विरोधकांचा आहे. सामाजिक संघटना, समूहाला बेकायदा ठरवण्याचे सरकारला अधिकार प्राप्त होणार आहेत. बेकायदेशीर कृत्याची व्याख्या वादग्रस्त आहे त्यामुळे चांगलं कृत्य सुद्धा बेकायदेशीर ठरण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. तर यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात.